जय मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, बघा, एक नुकतीच आता आजपासून जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ती जाहिरात म्हणजे महाराष्ट्र आदिवासी विकास महाराष्ट्र म्हणजे आयुक्तालय प्रकल्प. तर ही जाहिरात आहे ना 416 पदांची आहे. आता तुम्ही ही जाहिरात सांगण्याचं कारण काय? सर्वात पहिले ते समजून घ्या. आता बरेच विद्यार्थी अभ्यास करताना त्यांच्यापर्यंत काही जाहिरात पोहोचतच नाही आणि काही विद्यार्थ्यांचा 28, 29, 30 एज झालेले आहे आणि त्या विद्यार्थ्यांकडे सध्या जॉब नाहीये. तर हा जॉब तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे. 10वी पास शिपायाचा जॉब आहे. त्याचं नाव आहे चौकीदार. चौकीदार नाव आहे म्हणजे शिपायाचं पद आहे आणि चांगल्या प्रकारे बेरोजगार राहण्यापेक्षा बेस्ट आहे. आणि ह्या जागा कुठे कुठे आहेत तर महाराष्ट्रातील 29 प्रकल्पांमध्ये आहे. 29 प्रकल्प. मग त्या प्रकल्पांमध्ये जर नाशिक मधले प्रॉपर कोणी असेल तर प्रत्येक जिल्ह्याचे प्रॉपर त्यांच्यासाठी या जागा आहेत. तर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिकसाठी आहे 34 जागा. त्यानंतर तुमच्यासाठी आहेत कळवणसाठी 42 जागा, धुळेसाठी 29 जागा, यावलसाठी 9 जागा, तळोदासाठी 30 जागा. अशा पद्धतीने ही जाहिरात टोटल आहे 416 पदांची आणि तुम्ही बघत राहणार इकडे बघा प्रत्येक ठिकाणी शहापूर असेल, पुसद असेल, संभाजीनगर असेल, टोटल असे 29 प्रकल्प आहेत आणि टोटल वॅकन्सी आहेत 416. मग सर या वॅकन्सीसाठी शिक्षण काय लागतंय तर 10वी पास लागतंय. सर ही परीक्षा कोण कंडक्ट करेल तर ही IBPS करेल. म्हणजे तुम्हाला बरेच काही विद्यार्थी गावाकडे ग्रामीण भागात आहे अभ्यास करतायत काहींना जॉब पाहिजे तर या बेस्ट संधी आहे. तुम्ही मोजकाच अभ्यास जरी केला तरी इथं तुमचं काम होणार आहे. जे कोणी आजूबाजूचे असतील नाशिकच्या जवळपास असतील तर तुम्हाला काही डाऊट येत असेल काही समजत नसेल तर नक्कीच मला कॉल करू शकतात. कशा संदर्भात की सर आम्ही जाहिरात तुम्हाला नंबर देतो. त्या नंबर बघा या नंबरवरती तुम्ही कॉल करा. जेणेकरून तुम्हाला या जाहिरात बद्दल थोडंफार डाऊट क्लिअर करतो. नंबर बघा माझा 8830 79 26 90 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि काही जाहिरात मध्ये डाऊट असतील तर मला नक्की विचारा. याचं चलन फी आहे ओपन साठी 1000 रुपये, ओबीसी इतर कॅटेगरीसाठी 900 रुपये आहे हे चलन फी आहे. त्यातनं त्यात एक आजच प्रसिद्ध झालेली 27 तारखेला याच्याबद्दल सर्व डिटेल सिलेबस कसा असेल त्यानुसार परीक्षा कधी होईल काय सर्व जे डाऊट असतील तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच ते डाऊट क्लिअर करेन आणि तुम्ही खाली कमेंट करायची की तुमच्या मनात काय प्रश्न पडतायत. लाईक आणि सबस्क्राईब तुमच्या मनावर आहे काय करायचं तुम्ही ठरवा. माझं काम आहे तुम्हाला चांगली माहिती देणं. तुम्ही खाली कमेंट करा की सर आम्हाला या मुद्द्यावरती डाऊट आहे या भरती संदर्भात. त्या मुद्द्यावरती येणारे जे आता हे फॉर्म तुम्ही पोलीस भरतीवाले भरू शकतात, वनरक्षक भरतीवाले भरू शकतात. इवन जे MPSC जरी करत असतील 5-7 वर्ष 10 वर्षापासून करतायत आणि त्यांच्या हातात सध्या नोकरी नाही त्यांच्यासाठी हा सुवर्ण चान्स आहे. तुम्ही करा कारण की बेस्ट 25-30 हजार पगार आहे. व्यवस्थित बाहेर काम करण्यापेक्षा चांगलं आहे. म्हणून माझं काम आहे की माझ्या विद्यार्थ्यांना अपडेट करणं की येणाऱ्या भरतीमध्ये ज्याही जाहिरात असतील महाराष्ट्रातील ज्या जाहिरात येतील मी तुम्हाला इथून पुढे आपल्या चॅनलवरती टाकत राहील. तुम्ही आपल्या चॅनलवरती तुम्ही जर अपडेट राहिलात तुम्ही जर त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवणार तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल की प्रत्येक जाहिरात संदर्भात. आणि आता ह्या जाहिरात बद्दल तुम्हाला काय काय डाऊट आहे तुम्ही मला नक्कीच सांगावं की सरजी आम्हाला ह्या जाहिरात बद्दल डाऊट आहे. तर बघा तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र शासन आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक आणि हे जाहिरात तर तुम्हाला सर्व प्रसिद्ध आहे. कशा पद्धतीने काय असेल तुम्हाला ती IBPS पॅटर्न घेणार आहे. MCQ प्रकारचा पेपर असेल 4 ऑप्शनचा पेपर असेल आणि तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर मित्रांनो नक्कीच कमेंट करा आणि या जाहिरातचा फॉर्म भरा. माझं तरी एक पर्सनली मत असेल तुम्ही कुठलाही अभ्यास करत असणार पण हा जाहिरातचा फॉर्म भरा. जेणेकरून हाताखाली थोडाफार जर तुम्हाला पुढे मोठी पोस्ट जरी करायची असेल एक छोटा मोठा जॉब हाताखाली ठेवा मित्रांनो. चला मग कमेंट करा आणि पूर्ण अपडेट या भरतीची संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो.